फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत, कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे। फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत। तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता कधी मिळणार तर याची उत्कंठा लागलेली आहे। पाहू शकता की लाडकी बहीण जी योजना आहे याच्या संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा 25 फेब्रुवारीपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही चर्चेत आहे। लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात आणि लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपये देण्याचं आवाहन महायुती सरकारने केले आहे। दरम्यान हे 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे, परंतु लाडकी बहीण योजनेतून सध्या जवळपास 5 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर पेजवरती दिलेली आहे। या संदर्भात आपण यापूर्वी देखील अपडेट घेतलेली होती। त्यामुळे त्या महिलांना आता 5 लाख महिलांना आता हे जे पैसे आहेत ते आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता त्यांना मिळणार नाही। तर लक्षात घ्या की दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे। तर याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही अपडेट सध्या समोर आलेली नाही, परंतु या महिन्याच्या 25 फेब्रुवारीपर्यंत हा हप्ता जमा केला जाऊ शकतो, कारण का फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येणार आहे। कारण का आत्तापर्यंत मागील महिन्याचे हप्ते देखील पाहू शकता की मागील 3 महिन्यांपासून हा शेवटचाच आठवड्यात हप्ता येत आहे। त्यामुळे या महिन्यात देखील शेवटच्याच आठवड्यात हप्ता म्हणजेच 25 फेब्रुवारी नंतर किंवा त्याच दिवसापासून 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात होऊ शकते। त्यामुळे लक्षात घ्या की सरचा महिना देखील 28 दिवसांचा आहे। त्यामुळे 28 दिवसांचा कालावधी लक्षात घेता हा महिना संपण्याआधी 4-5 दिवसात हे पैसे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो। तर लक्षात घ्या सध्या तरी तारीख आली नाही आहे। लवकरच या संदर्भात मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील या संदर्भात घोषणा करतील आणि त्यानंतरच संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। परंतु फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 5 लाख महिलांना मिळणार नाही आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे किंवा ज्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे, दुबार नोंदणी झालेली आहे, अशा लाडक्या बहिणी आहेत यांच्याबाबत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिली की 5 लाख महिला जे आहेत त्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत। त्यामुळे लक्षात घ्या की निकषामध्ये न बसणाऱ्या अपात्र महिलांना वगळण्यात आले असून ज्या महिला दुसऱ्या योजनांचा लाभ घेत आहेत त्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये आपण यापूर्वीच अटी आणि शर्ती सांगितल्या होत्या आणि तशा याद्या आता प्रशासनाला प्राप्त होत आहेत आणि तसं व्हेरिफिकेशन देखील सुरू होऊन ज्या अपात्र महिला आहेत त्यांचे लाभ बंद केले जाणार आहेत। तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत त्यांनी थोडी प्रतीक्षा करायची आहे। 25 फेब्रुवारी नंतर त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। आज हप्ता जमा होईल, उद्या हप्ता जमा होणार आहे, असे अनेक व्हिडिओज आहेत, परंतु हप्ता अजून जमा झालेला नाही। हप्ता जमा होण्यापूर्वी तशी अनाउन्समेंट होईल आणि या संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।